परिस फाउंडेशन प्रस्तुत मनाचे खेळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार. विचार करा, आपण एखादं मोठं ध्येय ठरवतो, पण मनात कुठेतरी एक बारीकशी भीती असतेच की हे नाही जमलं तर. आणि मग आपण लगेच एक बॅकअप प्लॅन तयार करतो. पण काय वाटेल जर तुम्हाला कळलं की हाच सुरक्षित वाटणारा प्लॅन तुमच्या अपयशाचं मूळ कारण असू शकतो. चला आज याचबद्दल बोलूया. अहो, हे वाक्य तर आपण लहानपणापासून ऐकत आलोय, नाही का? घरातले मोठे, शिक्षक, मित्र सगळेच जण सांगतात की प्लॅन बी असणं म्हणजे हुशारीचं लक्षण आहे, एक प्रकारची सेफ्टी नेट. आणि इथेच तर खरी मेख आहे. आपल्याला वाटतं की आपण खूप विचार करून एक सुरक्षित पाऊल उचललंय, पण मानसशास्त्रानुसार हाच विचार, हाच प्लॅन बी आपल्या मूळ ध्येयासाठी म्हणजे प्लॅन ए साठी सगळ्यात मोठा धोका ठरू शकतो. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, नाही का? म्हणजे बॅकअप प्लॅन तर आपल्याला आधार द्यायला हवा, तो आपल्याला अपयशी कसा काय करू शकतो? ह्याचं कारण आपल्या क्षमतेत नाहीये, तर त्या प्लॅनमुळे मिळणाऱ्या खोट्या सुरक्षिततेच्या भावनेत दडलेला आहे. हो, आणि याला मानसशास्त्रात एक खास नाव सुद्धा आहे, द बॅकअप प्लॅन इफेक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा मानसिक परिणाम आहे जिथे प्लॅन बी आहे या एका विचारामुळेच तुमच्या प्लॅन एच्या यशस्वी होण्याची शक्यता आपोआप कमी होते. आता हे बघा, हे अगदी साधं गणित आहे. आपल्या मेंदूला जेव्हा हे पक्क माहीत असतं की अरे जरी आपण पडलो तरी आपल्याला सांभाळायला खाली एक मऊ गादी आहे, तेव्हा तो पूर्ण जीव लावून पूर्ण ताकदीनिशी उडी मारतच नाही. ती जी एक आग असायला हवी, ती जी जिद्द लागते, ती कुठेतरी कमी पडते. चला, या मागचं मानसशास्त्र जरा अजून खोलात जाऊन समजून घेऊया, कारण हा खेळ फक्त सुरक्षितेच्या भावनेपुरता मर्यादित नाहीये. मानसशास्त्रामध्ये पॅराडॉक्स ऑफ चॉईस नावाची एक भन्नाट संकल्पना आहे. तिचा अर्थ असा की आपल्या समोर जितके जास्त पर्याय असतात तितकं आपल्याला कोणत्याही एका पर्यायावर ठाम राहणं आणि त्यासाठी स्वतःला झोकून देणं कठीण होऊन बसतं. प्लॅन बी हा असाच एक जास्तीचा पर्याय आहे जो नकळतपणे प्लॅन ए वरची आपली पकड सैल करतो. हा फरक बघा, जेव्हा फक्त प्लॅन ए असतो तेव्हा आपली मानसिकता असते डू ऑर डाय, करा की मरा. आपण आपली सगळी ताकद पणाला लावतो, कामाला एक वेगळाच वेग असतो. पण जसा प्लॅन बी येतो तसं आपण एका कम्फर्ट झोनमध्ये जातो, आपली इच्छाशक्ती कमी होते आणि कामातला तातडीचा भावच निघून जातो. बरं, हे सगळं बोलायला ठीक आहे, पण या विचाराला काही वैज्ञानिक आधार आहे का? तर हो, यावर खूप महत्त्वाचं संशोधन झालेलं आहे. बघूया ते काय आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये एक प्रयोग झाला. त्यांनी लोकांचे 2 गट केले आणि त्यांना एक काम दिलं. पहिल्या गटाला सांगितलं की तुमच्याकडे एक बॅकअप प्लॅन आहे आणि दुसऱ्या गटाकडे दुसरा कुठलाही पर्याय ठेवला नाही. आणि निष्कर्ष तो खरंच धक्कादायक होता. ज्यांच्याकडे बॅकअप प्लॅन होता त्यांची कामगिरी खूपच वाईट झाली, कारण त्यांची ध्येय गाठण्याची जी तीव्र इच्छाशक्ती असते, ज्याला गोल डिझायर म्हणतात, तीच कमी झाली होती. आणि हे तत्त्व आपल्या भारतात तर अगदी स्पष्ट दिसतं, विशेषतः स्पर्धा परीक्षांमध्ये. जे विद्यार्थी विचार करतात की MPSC नाही जमली तर वडिलांचा बिझनेस आहेच, किंवा नोकरी नाही मिळाली तर दुसरं काहीतरी करून घेईन, त्यांच्या यशाची शक्यता कमी होते. पण ज्यांच्यासाठी ती परीक्षा शेवटची संधी असते, ते रात्रीचा दिवस करून यश खेचून आणतातच. तर मग यावर उपाय काय? जर प्लॅन बी हा एक सापळा असेल तर यातून बाहेर कसं पडायचं? त्यासाठी आपल्याला एक वेगळी, एक आक्रमक मानसिकता स्वीकारावी लागेल. आणि ती मानसिकता आहे बर्न द बोट्स, म्हणजे मागे फिरायचे सगळे रस्तेच बंद करून टाका. इतिहासात अनेक महान सेनापती काय करायचे माहितीये? ते शत्रूच्या प्रदेशात पोहोचले की आपल्या जहाजांना आग लावून टाकायचे. का? कारण मग सैनिकांसमोर जिंकण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरायचा नाही, माघार घेण्याचा प्रश्नच नाही. हेच आपल्याला आपल्या आयुष्यात करायचं आहे. सगळ्यात आधी आपली सर्व ऊर्जा, वेळ आणि पैसा फक्त आणि फक्त प्लॅन ए वर लावा. दुसरं, अपयशाच्या भीतीला घाबरू नका, तिला तुमचं इंधन बनवा. ती भीतीच तुम्हाला जास्त मेहनत करायला भाग पाडेल. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनाशी पक्का निश्चय करा की मागे हटण्याचा पर्यायच अस्तित्वात नाही. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय? इतिहास कोण घडवतं? जे लोक नेहमी सुरक्षित खेळतात ते, की जे जिंकण्यासाठी मोठी जोखीम पत्करतात ते? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सुरक्षित खेळून आपण कदाचित पडण्यापासून वाचू, पण आपण कधीच उंच भरारी घेऊ शकणार नाही. मोठी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी थोडा धोका पत्करावाच लागतो. म्हणून आमचा सल्ला एकच आहे,
आजच तुमच्या डोक्यात किंवा डायरीत लपलेला तो प्लॅन बी फाडून फेकून द्या आणि तुमचं जे काही प्लॅन ए आहे त्यावर तुमचं सर्वस्व ओतून तुटून पडा. बघा यश कसं मिळत नाही ते. जाता जाता फक्त एक प्रश्न. कधीतरी तुमच्या आयुष्यात अशी करा किंवा मरा परिस्थिती आली आहे का? आठवून बघा आणि तेव्हा त्याचा परिणाम काय झाला होता यावर नक्की विचार करा. हा होता मनाचे खेळमधला आजचा विचार. ही महत्त्वपूर्ण संकल्पना आपल्यापर्यंत पोचवली आहे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.